महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। सर्व दत्त भक्तांना वंदन करून आपण सालाबाद प्रमाणे याही वर्षी अण्णांच्या कृपा आशीर्वादाने दत्त जयंती सोहळा पार पाडणार आहोत। आणि तो सोहळा पार पाडत असताना सर्वांना आनंदाचा आनंद कशा पद्धतीने लाभता येईल यासाठी अहोरात्र गेले 50 वर्ष सद्गुरू नारायण महाराजांनी दत्त जयंती सोहळा असेल, गुरुवार असेल, पौर्णिमा असेल, या सोहळ्यामध्ये सर्वांना आनंदाचा आनंद कशा पद्धतीने तयार करता येईल यासाठी त्यांनी आपलं आयुष्य ब्रह्मचारी व्रत पत्करून सर्वांना कशा पद्धतीने आनंद देता येईल यासाठी अहोरात्र त्यांनी सेवा दिली। आणि गेल्या 9 तारखेला ते आपल्या सर्वांना देहरूपाने सोडून अनंतामध्ये विलीन झाले। आणि त्या सर्वाचं दुःख आमच्या मनामध्ये आहे, परंतु येणाऱ्या सर्वांना कशा पद्धतीने आनंद देता येईल यासाठी आम्हाला अहोरात्र या गोष्टी कराव्या लागणार। अंतःकरणामध्ये दुःख आहे, पण दुःख बाजूला सारून अण्णांनी शिकवले की आपल्याला किती जरी दुःख असेल तरी ते दुःख न दाखवता समाजाला कशा पद्धतीने आनंद देता येईल यासाठी आपण अहोरात्र कष्ट करणं गरजेचं आहे। म्हणून उद्याची येणारी दत्त जयंती अण्णांच्या कृपा आशीर्वादाने आपण सर्वांनी मिळून पार पाडणार आहोत। म्हणून उद्याच्या दत्त जयंतीचा जो सोहळा आहे तो प्रथम दिवस जो आहे तो 200 कोटी शिवदत्त नाम यज्ञाचा वर्धापन दिन आहे। त्या वर्धापनाच्या सोहळ्याची तारीख आहे 13/12/2024, वार आहे शुक्रवार। या दिवशी अण्णांचा आजोळ आहे त्या हिवरी गावामधून आजोळची ज्योत आणि दिवा येत असतो आणि त्या दिवा आल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होत असते। म्हणून अण्णांच्या मामांची मुलं ते दिवा घेऊन येत असतात आणि त्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत असतो। दुपारी आपण पालखी मंदिरातून प्रस्थान करून यज्ञकुंडाच्या स्थळाला जाऊन आपण त्या ठिकाणी शिवदत्त नाम यज्ञाचं आपण हे करत असतो, हवन करत असतो। त्या हवनासाठी येणारे सर्व भाविक असतात, ते भाविकांना पूजेसाठी बसवलं जातं, त्यांना सर्व साहित्य दिलं जातं आणि त्या साहित्याच्या मार्फत आपण पहिल्या दिवसाचा जो शिवदत्त नाम यज्ञाचा वर्धापन दिन आहे तो आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करणार आहोत। त्यानंतर येतो तो दुसरा दिवस, तो आहे 14/12/2024, वार आहे शनिवार। या दिवशी आपण दत्त जन्माचा सोहळा आपण पार पाडणार आहोत। यावेळी जरा तिथीमध्ये थोडासा पुढे मागे फरक झालेला आहे, परंतु पंचांगानुसार आपण प्रत्येक वेळेस दत्त जयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आपण गाणगापूरच्या पद्धतीने प्रमाणे दत्त जन्म सोहळा पार पडत असतो। त्या सोहळ्यासाठी आपण 14 तारीख यावेळेस आपण निवडलेली आहे। म्हणून 14 तारखेला आपण दत्त जन्माचा सोहळा करणार आहोत। त्यासाठी येणाऱ्या सर्व भागातून ज्या दिंड्या असतात त्या दिंड्यांचा आपण मनोभावे मंडपामध्ये स्वागत करतो आणि सगळ्यांचा मनोभावे सत्कार करून त्यांना सन्मानित करून त्यांना आपण मंदिरामध्ये घेत असतो। अशा पद्धतीने वेगवेगळ्या भागातून दिंड्या येत असतात। मग सातारा असेल, कोल्हापूर असेल, इकडून संगमनेर असेल, अकोला असेल, इकडून पंढरपूरच्या बाजूने आडेगाव असेल, अशा विविध भागातून दिंड्या येत असतात आणि त्या दिंड्या आनंदाने या ठिकाणी येऊन आम्ही त्यांचं स्वागत करून त्यांचं मनोभावे सत्कार करून त्यांना या ठिकाणी मंदिरामध्ये घेत असतो। आणि त्यानंतर भजनाचा कार्यक्रम होतो। भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर व्याख्यानाचा कार्यक्रम होतो। दत्त जन्म व्याख्यान जे आहे त्या दरवर्षीप्रमाणे आपण दत्त जन्माचा व्याख्यान सुद्धा 6 ते 7 या काळामध्ये सांगणार आहोत। त्यानंतर 7:03 आपण दत्त महाराजांचा जन्म सोहळा आपण साजरा करणार आहोत। येणारे लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये आपण आनंदाचा आनंद तयार करून उद्याच्या दत्त जन्माचा सोहळा आपण सर्वांच्या साक्षीने आनंदाचा आनंद तयार करणार आहोत। म्हणून 7:03 आपण दत्त जन्म सोहळा पार पाडणार आहे। त्यानंतर मग नाव ठेवणे, सुंटवडा वाटणे या सगळ्या गोष्टी विविध प्रकारे पूर्ण